नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ताचोले माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यामध्ये ॲग्रिस्टॅकच्या मार्फत फार्मर आय डी किंवा शेतकऱ्याचं ओळखपत्र कार्ड हे मागील 8 महिन्यापासून सरकारमार्फत बंधनकारक केलेलं आहे. या फार्मर आय डीचा वापर पीक विमा भरायचा असेल, अनुदान प्राप्त करायचं असेल किंवा भावांतर योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, पीक कर्ज घ्यायचं असेल, तर अशा वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या योजना आहेत डीबीटी मार्फत, त्यांच्यासाठीही याचा वापर करण्यात येणार होता. खरीप 2025 मध्ये पीक विमा भरताना 90% शेतकरी ज्यांनी पीक विमा भरला फार्मर आय डी काढून घेतला. परंतु अद्याप 10% शेतकरी जे शेती न करता व्यवसाय करताय किंवा नोकरीला आहेत त्यांचा फार्मर आय डी राहिलाच होता. परंतु आपण पाहतो की अतिवृष्टीची जी मदत आहे ती ई-के-वाय-सी वर न अवलंबून राहता फार्मर आय डीवरतीच देण्यात येणार अशी घोषणा राज्य सरकारने केली. आणि त्यानंतर काय तर फार्मर आय डीकडे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आजही मी स्वतः CSC केंद्र चालक आहे. जवळपास 4 ते 5 शेतकरी दररोज नवीन शेतकरी फार्मर आय डी काढतात आणि सरकारनं या फार्मर आय डीला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देण्यात आलेलं आहे. सरकार या फार्मर आय डीकडे खूप महत्त्वाकांक्षाने बघत आहे. कारण या फार्मर आय डीवरती जो आधार कार्ड लिंक आहे आणि त्या आधारला जे बँक लिंक आहे त्यावरतीच मदत मिळणार आहे. परंतु ग्राउंड रिॲलिटी अशी आहे की या फार्मर आय डीमध्ये बऱ्याच साऱ्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत. मग नेमकं आज आपण पाहणार आहोत की फार्मर आय डी काढल्यानंतर किंवा काढताना काय काय अडचणी येत आहेत. हे फार्मर आय डी काढल्यानंतर परत आणखी 6 महिने झाले पेंडिंग दाखवतं, त्यासाठी काय करायचं आहे. एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल परंतु ती जोडण्याची मुभाही आपल्याकडे नाहीये, तर मग त्यासाठी काय करायचं आहे. एकाच गावातलं एक गट घेतला आणि एक गट सुटलेला आहे, तर तो गट कसा जोडायचा आहे त्यासाठी काय करायला लागेल. मोबाईल नंबर बदलायचा असेल तर काय करायला लागेल, नाव चुकलं असेल तर काय करायला लागेल. या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्य सरकारचा जो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे ॲग्रिस्टॅक आहे. आता या ॲग्रिस्टॅकच्याच जोरावरती, या ओळखपत्राच्या जोरावरती आता तुम्हाला अनुदान हे प्राप्त होणार आहे. तुम्हाला कसलीच ई-के-वाय-सी करायची गरज नाही आहे. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतील. परंतु या ॲग्रिस्टॅकचे किंवा फार्मर आय डीचे काही अडचणी आहेत. ज्यांनी कोणी फेब्रुवारीमध्ये फार्मर आय डी काढलेला आहे त्याचं अद्यापही पेंडिंग दाखवत आहे. कारण काय काहीच समजलेलं नाही. कुणाकुणाचं 24 तासातच काढल्यानंतर अप्रूव्ड म्हणून येत आहे, परंतु काही लोकांचं पेंडिंग हे दाखवत आहे किंवा काही लोकांचं रिजेक्टही झालेलं आहे. रिजेक्ट झालेल्यांना काय करायचं तर परत एकदा अर्ज करायचा आहे. पण पेंडिंगवाल्यांनी काय करायचं, कारण फार्मर आय डी नंबर तर जनरेट झालेला आहे परंतु अद्यापही पेंडिंग दाखवत आहे. तर त्यांनी काय करायचं तर तुम्हाला तलाट्याला भेट घेणं गरजेचं आहे आणि जे काही तुमचं पेंडिंग अर्ज आहे तो अप्रूव्ड करून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करत असताना एकच गाव नोंदणी करण्याची मुभा होती. एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तर तुम्हाला फेच लँड डिटेल्समध्ये केवळ एकच गाव घेण्यात येत होतं. त्या गावात 4-5 गट जरी असले तरी घेता येत होते, परंतु एकच गाव निवडता येत होतं. मग एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तर त्याचं अनुदान कसं प्राप्त करायचं हा प्रश्न काय तो शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन याचं समाधानकारक उत्तर काढायला पाहिजे. कारण 10,000 रुपयाचं जे हेक्टरी अनुदान आहे, जर एका शेतकऱ्याचं एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तर त्याला काय करणं गरजेचं आहे याचंही समाधान काढणं गरजेचंच आहे. त्यासोबतच एका गावातच 2 पेक्षा जास्त गट असतील आणि चुकून नजरचुकीनं फार्मर आय डी काढताना आपण केवळ एकच गट दिलेला असेल तर आता त्याचंच फक्त अनुदान जर NDRFचं मिळालं असेल आणि उर्वरित गट जर तुम्हाला जोडायचे असतील तर त्यासाठीही तुम्हाला तलाट्याला भेटणं गरजेचं आहे. तलाट्याच्याच लॉग इन मार्फत तुम्हाला तुमचं उरलेला किंवा जो सुटलेला गट आहे तो जोडता येईल किंवा दुसऱ्या गावात जी जमीन आहे तीही जोडता येणार आहे. त्यासोबतच मोबाईल नंबर बदलला असेल किंवा चुकीचा टाकला असेल किंवा ज्यांनी कोणी फार्मर आय डी काढला आहे त्याच ऑपरेटरनं मोबाईल नंबर त्याचा टाकला असेल तर तोही बदलण्यासाठी तलाट्याकडेच भेट देणं गरजेचं आहे. या प्रकल्पामध्ये सुरुवातीलाच फार्मरला स्वतःला त्यामध्ये बदल करण्याची मुभाही देण्यात आली होती, परंतु बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून सतत बदल करण्यात येत होता. जमीन ॲड करायची, डिलीट करायची. तर याचा गोंधळ काय तो टाळावा म्हणून शेतकऱ्यांकडनं ती जी काही एडिट किंवा दुरुस्ती करण्याचा जे काही पर्याय होता तो काढून घेण्यात आलेला आहे. ना तो पर्याय आता वैयक्तिक शेतकऱ्यांकडे आहे, ना पर्याय तो CSC मध्ये आहे. तर हा पर्याय केवळ तलाठी लॉग इनमध्ये आहे. तर ज्यांना कुणाला फार्मर आय डीच्या समस्या आहेत, ॲग्रिस्टॅकमध्ये कुठलीही समस्या असो, तुम्हाला भेट घ्यायची आहे तलाठ्याची. एक अर्ज करायचा आहे तुम्हाला तुमच्या समस्याचा आणि त्यासोबत तुम्हाला तुमचं फार्मर आय डी आणि आधार कार्ड जोडायचं आहे. हे जोडल्यानंतर तलाठी लॉग इनमधनं त्याला मोबाईल नंबर चेंज करणं असेल, गावातली उरलेला गट जोडणं असेल किंवा किंवा दुसऱ्या गावातली जमीन जोडणं असेल किंवा चुकून एखादा दुसऱ्याचा गट आला असेल तर तो जोडणं असेल, तर या सगळ्या दुरुस्त्या तुम्हाला तलाठी लेवलवरती आणि लागलीच लवकरात लवकर करून मिळतील. आशा करतो तुमचं जो काही फार्मर आय डी आहे तो दुरुस्त असणार आहे आणि नादुरुस्त असेल तर दिलेल्या माहितीच्या हिशोबानं तुम्ही कार्य करून लवकरात लवकर तो फार्मर आय डी दुरुस्त करून घ्यावा. माहिती कशी वाटली, माहिती उपयुक्त असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना फार्मर आय डीची अडचण येत आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.